नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जेवण केल्याशिवाय ऊर्जा तयार होत नाही, गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय गाडी चालत नाही. तसंच आहे, पैसे बचत केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. आपण किती कमवतो ह्याला कसलंच महत्त्व नाही. ते पैसे संपत चाललेत, महागाईनं वाढत आहे, भविष्यात ते पैसे पुरणार नाहीत. मित्रांनो, बरेच लोक काय करतात, बचतीला टाळाटाळ करतात आणि केलीच तर बचत रिस्क ठिकाणी, जिथं म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सोनं चांदी, घर, जागा, जमीन, गुंतवणूक कुठली वाईट नाही, परंतु तिथं तुम्हाला गॅरंटेड वाढून पैसे मिळणार नसतात. जसं प्रॉपर्टी आज घेतली तर ती कितीला विकेल सांगता येत नाही. सोनं चांदी तसंच आहे, कुठलीही गुंतवणूक म्युच्युअल फंडामधली तशीच आहे. आणि आपण नैसर्गिक आहोत, आपण पैसे कमवणार आहे हे एक आशा आहे, गॅरंटी नाही. आणि जिम्मेदारी तर वाढते, महागाईनं वाढते, जगण्यासाठी पैसे लागतात. आजकाल काय झालेलं आहे, आपल्याला कुठली चांगली गोष्ट करायची नाही आणि प्रॉफिट पाहिजे असं कधीच होत नाही. मित्रांनो, पूर्वीचा काळ आणि आजचा काळ बघा. पूर्वी लोक खूप मेहनत घ्यायची आणि दूरदृष्टी होती त्यांची. आता भविष्याबद्दल अजिबात पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीत मित्रांनो, निगेटिव्हिटी आहे. काय करायचे आणि नंतर बघता येईल, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी तुमच्या नकारात्मक आहेत. त्याच्यामुळे भविष्यात संकट नक्की येणार. जसं लोकसंख्येचं उदाहरण सांगतो, पूर्वी लोक एक डझन होते, एक दीड डझन होते मुलं. त्याच्यामुळे त्यावेळेस काही प्रॉब्लेम आला नाही, कारण त्यावेळेस लोकसंख्या कमी असल्यामुळे लगेच त्याचे परिणाम जाणवले नाहीत, परंतु आता नक्की जाणवत आहेत. आता नोकरी मिळत नाही, पगार योग्य मिळत नाही, आहे ती नोकरी टिकेल सांगता येत नाही, आणि एका घरचे आज 4 लोक काम करावं लागतात, त्यावेळेस घर चालतं. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. भविष्यात बघा, आज आपला जी दृष्टिकोन असतो, आपल्याला बचत करा म्हणले की टाळटाळ केली जाते. माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो, कुठलाही व्यक्ती आम्हाला बोलवून म्हणतो पॉलिसीची बचत अकाउंट चालू करा असं कधीच म्हणत नाही. त्यांना सांगावं लागतं 4 वेळा, ते टाळतात, बघू नंतर म्हणतात. त्यांना काय वाटतं, ह्यांच्याच नावावर पैसे जमा करायचे. मित्रांनो, हे घातक आहे. हा विचार एकदम भविष्यासाठी हानिकारक आहे आणि नंतर तुम्हाला काही करता येणार नाही. कुठलीही गोष्ट केल्याशिवाय होणार नाही. अन्न खाल्ल्याशिवाय ऊर्जा तयार होईल का? मग अन्न आपण का खातो? कारण आपल्याला गरज वाटते त्याची, भूक लागली की आपल्याला समजतं, परंतु ही फ्युचर नीड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज त्याचं गरज पण वाटणार नाही. तुम्ही एखादी बचत अकाउंट नाही चालू केलं तर तुमचं काही नुकसान पण होणार नाही, परंतु भविष्यात नक्की होणार. बघा, जो विद्यार्थी सिन्सिअर नसतो ना, अभ्यास करत नाही किंवा टाळटाळ करतो, भानी करतो, त्या विद्यार्थ्याचं भविष्य बघा. कारण ते परत काय तुम्हाला खूप मोठा त्रास होतो आणि तुमचा दुरुपयोग होतो. तुम्हाला कळतं, परंतु काही करू शकत नाही. आज सुद्धा बघा, कमी पगार आहे का नाही, कमी पेमेंटमध्ये काम करावं लागतं का नाही. मग हे पूर्वी केलेलं काम आहे. भूतकाळात घडलेल्या घटनेमुळं आता वर्तमानामध्ये त्रास आहे आणि भविष्य तर खूप अंधारमय आहे. मित्रांनो, पैशाची बचत करा. आपला जी दृष्टिकोन आहे, मनात येणारे विचारच चुकीचे आहेत. काही न करता पैसे पाहिजेत. बरेच लोक म्हणतात का लवकर द्या आणि जास्त द्या. मित्रांनो, हे कुठंच नियमात बसत नाही. आपण तर देऊ का? समजा तुम्ही एखादी संस्था काढली, तुम्ही लोकांना जास्त आणि लवकर देताल का? तुम्ही तर कुठलंही उदाहरण आपल्यावर परिणाम घेऊन किंवा आपलं उदाहरण घेऊन आपण त्याचं खरं खोटं शोधलं पाहिजे. मित्रांनो, बरेच लोक म्हणतात आम्हाला जास्त पैसे द्या. जास्त कसे मिळतील? नियमानच मिळतील ना. मग जास्त सांगणाऱ्या कंपन्या पैसे घेऊन फरार होतात ना. पतपेढ्या, कॉर्पोरेट बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या, लोक फसवतात का मग? कारण तुमची जी कमजोरी आहे, तुमचा जी फॉर्म्युला आहे, जास्त पैसे न टाकता पैसे. आता बघा, पूर्वीच्या काळात किती लोक मेहनत करायचे, आज करतात का? आणि वय वाढत जाईल तसं माणूस काय करतो, पूर्वी तरुणपणात जसं काम करतो तसं काम होत पण नाही, करत पण नाही, आणि त्याच्यामुळे पैशाची कमतरता जाणवते. मग जे कमवलेलं आपलं काय प्रॉपर्टी ती विकून लोकांना जगावं लागतं. किंवा मध्ये देव न करो काही कुणाच्या आयुष्यात अशा घटना घडू नये, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, मोठा आजार झाला, नोकरी गेली तर दुसरी घेऊ शकतो, आपण करू शकतो. व्यवसाय बंद झाला तर दुसरा व्यवसाय करू शकतो. परंतु शरीरच जर अपंग झालं, डिसेबल झालं तर काय करणार? सांगता येते का काय घडेल? काही लोक तर असा विचार पण करत नाही. प्लॅनिंग तर दूरची गोष्ट आहे. मित्रांनो, फसवणूक ही आपल्या हातानं होते. फसवणूक कोणी करत नाही. विचारामध्येच फसवणूक आहे, कर्मामध्येच फसवणूक आहे. आणि ही जसं एखाद्या परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट यायला वेळ लागतो ना, हे तसं असतं. तुमच्या कामामध्येच यश अपयश दडलेलं असतं मित्रांनो, आणि तिथून तुमचं श्रीमंत गरिबीची सुरुवात होते. आणि लोक म्हणतात आमच्या नशिबात गरिबी आहे. गरीब जो माणूस म्हणतो ना, तो कमजोर असतो, नकारार्थी असतो, निगेटिव्ह असतो, आणि तो त्याचे काम करायची मानसिकता चांगली नसते. मित्रांनो, जो काम करायचे त्याला
आयडिया सुचतात, तो करत असतो आणि ज्याला करायचं नाही त्याला सगळे संकटं दिसतात. आता बचत करायचं नसतं, आम्ही म्हणतो बचत करा, मग आम्हाला बहाणे करतात नाही, मनातच नसतं त्यांच्या आणि गरज वाटत नाही. कारण कुठलंही चांगलं काम करायचं झालं फ्युचर नीड असते, भविष्यासाठी ते गरजेचं असतं, आज नसतं. म्हणून तर बघा, आता एखाद्याचं पोट भरलं असेल त्याला तुम्ही चांगला पदार्थ खायला द्या, त्याला आवडणार नाही, परंतु भूक लागल्यानंतर एकदम 2-3 दिवसाच्या भाकरी दिल्या तरी तो खाईल. ही वस्तू तिथे आहे मित्रांनो, प्रॅक्टिकल आपल्या हातात आहे. सत्य आणि असत्याचं त्याचं जी सत्यता पडताळून पाहिजे ती आपल्या हातात आहे. मला सांगा, आपण मग बाकीच्या रोज गोष्टी आपण अन्न का खातो? मित्रांनो, नाही अन्न खाल्लं तर अशक्तपणा येईल. तसंच आपण काही केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. आता जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात त्यांचं भविष्य चांगलं होतं, जे टाळटाळ करतात त्यांना पुन्हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्हाला अगोदर काहीतरी करावं लागेल आणि अगोदर करायची तयारी राहिली नाही. मला सांगा, पैसे ठेवले तरच पैसे वाढतील आणि वाचतील पण, सेव्ह होतील. आणि पैसे जर नाही ठेवले तर ते खर्चून जातील. कारण आपलाच पैसा आपल्याला धोका होतो ना. कमवून पैसे नाहीत, हे असं 99% लोकांचं उदाहरण आहे. मित्रांनो, पहिलं अगोदर करावं लागेल. कुठली गोष्ट, निसर्गाचा नियम आहे, जमिनीत बीजच टाकलं नाही झाडं कसं येईल? मला सांगा, बीज टाकूनसुद्धा गॅरंटी नाही. जसं पेरणी केल्यावर कधी कधी दुबार पेरणी करावं लागतं, धान्य नीट येत नाही व्यवस्थित, कधी कधी त्याच्यात उत्पादन कमी निघतं. हे अनेक प्रश्न आहेत, परंतु बीजच जमिनीत न टाकता कसं धान्य येईल? आणि आता तोच फॉर्म्युला लोकांचा आहे. बचत करायला आवडत नाही कुणाला, आणि बचत केलेली तोडायची आवडते. चांगल्या गोष्टी करायला आवडत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, भविष्यात फार मोठं संकट आहे. आणि श्रीमंत लोकांना तुम्ही साथ दिल्यासारखं आहे. तुम्ही एखादी चांगली गोष्ट नाही केली तर जे चांगले स्ट्रॉंग लोक आहेत त्यांना ते इझी होतं ना. जसं एखादा वाघ आहे आणि त्याचं भक्ष्य जर कमजोर असेल, त्याला पळता येत नसेल, तर वाघासाठी तो संधी असते ना. तुम्ही घर मोकळं सोडून गेल्यावर चोरासाठी संधी आहे का? नाही. मला सांगा, घराला तुम्ही गोदरेचं कुलूप लावल्यावर संधी आहे का? नाही. मला सांगा ना. म्हणजे काय होतं, तुम्ही ज्यावेळेस कमजोर लढाई करता जीवनाची, त्यावेळेस तुम्ही शत्रूला साथ देता आणि तुम्हाला वाटतं आपल्याला स्वतःचा फायदा झाला. आता काही लोक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात, त्यांना वाटते मला प्रॉफिट भरपूर मिळणार आहे. मित्रांनो, कधी देतात पण ते लोक थोडे दिवस, तुम्ही जास्त अडकत असता. काही लोकांना समजा 2 वर्षाला डबल पैसे अशा स्कीम येतात ना मार्केटमध्ये. म्हणजे ते सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला देतात प्रॉफिट, कारण तुम्ही जास्त गुंतवणूक करावं. आणि एखादीशी मोठी गुंतवणूक झाली की एखादीशी पळून जातात. मग असंच घडतं ना. हे तर झालं बाहेरचं, पण आपल्या मनामध्ये येणारे विचारसुद्धा असेच आहेत ना. आम्ही बचत करा म्हणले की त्रास होतो म्हणतात आणि टाळाटाळ केली जाते. मित्रांनो, आपलं वय वाढत चालले का कमी होत चालले? आपली संकटं वाढतात का कमी होतात? मग हे आपणच कारण आहोत ते संकट वाढवायला. आणि मग त्याचे परिणाम आल्यानंतर मग आपल्याला आठवायला लागतं, एखाद्या व्यक्तीनं सांगितलं होतं मी ऐकलं नाही. आपल्या चांगल्या हितासाठी आपणच आपल्याला थांबवले. आपले विचार आपण अडवतो मनामध्ये, कारण विचार मनामध्ये चांगले वाईट येत असतात, परंतु आपण चांगल्या विचाराला आपण दबवून टाकतो, त्याच्याशी ॲक्टिवेशन करत नाही आणि चुकीच्या विचाराची हायगाई नाही. मित्रांनो, कुठलीही गोष्ट केल्याशिवाय होणार नाही. तुम्ही करत नसाल तर पुढे भविष्यात फार प्रॉब्लेम आहेत आणि त्याची संधी दुसऱ्याला आपण देत आहोत. जसं घराला कुलूप 100 रुपयाचं कशाला लावायचे म्हणून आपण जर ठेवलं उघडं, तर घरातल्या वस्तू लाखो रुपयाच्या चोरीला जातील ना, चोराला इझी होईल ना. तसंच आहे, तुम्ही पैसे कमवायचे एक यंत्र आहे, मशीन आहे. माणूस म्हणजे काय? पैसे कमवायची मशीन आहे, ATM मशीन आहे. आणि ATM मशीनच उघड्यावर पडलेली आहे, त्याला सिक्युरिटी नाही. आणि त्याचं नुकसान झालं तर भरपाई पण मिळत नाही. आपण ॲग्रीमेंट करत नाही. आपण काय अमृत पिऊन आलो आहे का? लोकांना आज काय वाटतं, इन्शुरन्सची गरज नाही आणि वेळ आल्यास तेच इन्शुरन्स मागतात आणि फायदा पण होत नाही. काही जणांचं लपवाछपी करतात, मेडिकल हिस्ट्री, मग प्रीमियम भरतात, पॉलिसी चालू करतात आणि मग क्लेमच मिळत नाही. मित्रांनो, खोट्या गोष्टीला कुणीच सपोर्ट करत नाही. तुम्ही तर कराल का? आपण तर स्वतः करतो का? आपल्याला एखाद्यानं फसवून गेला, आनंद वाटतो का? फसवणूक विचारामध्ये, कर्मामध्ये आहे. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. LICची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे. लवकर करा, आयुष्यभर पैसे मिळतात. पूर्वी असे प्लॅन नव्हते. मित्रांनो, सगळं काही आता सुवर्णयुग आहे. फक्त चांगला विचार करून थोडा त्रास घ्यायची तयारी पाहिजे. आता सुद्धा बघा, शाळा कॉलेजमध्ये आपण पैसे देऊन शिकवतो का नाही मुलांना? सरकारी शाळेत, प्रायव्हेट शाळा कशावर चालतात? तुमच्या डोनेशनवर. मग आपण डोनेशन का शिकवतो? बरं, तिथं नोकरीची गॅरंटी नाही,
तिथं 5ची गॅरंटी नाही, काही नसताना आपण काम करतो. इथं सगळीच गॅरंटी आहे ना. एक प्रीमियम भरला की मोठी गॅरंटी चालू आहे आणि वापरता पण इथं. मित्रांनो, आपण चुकीच्या मार्गाने गेला तर कधीही काही साध्य होणार नाही. त्रास नक्की होईल आणि दुसऱ्याचा फायदा होईल. असंच चाललेलं आहे मित्रांनो. तुमच्या हितासाठी आम्ही सांगतो आहे. आता काही व्यक्तीला वाटतं ह्यांना प्रॉफिट मिळतो. मित्रांनो, आपण जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे सगळे गरजा आपण अन्न, वस्त्र, निवारा सगळे जे गरजा खरेदी करतो, वस्तू खरेदी करतो, सेवा घेतो, त्याच्यात कुणाला ना कुणाला काहीतरी मिळत असतं की नाही. आता पेट्रोल पंप आपल्या गाडीत भरण्यासाठी ते पेट्रोल पंपवाल्याला काहीतरी कमिशन मिळतं का नाही. मग जे लोक विचार करतात ना दुसऱ्याच्या फायद्याकडे लक्ष देतात ना, त्यांचा स्वतःचा फायदा नाही, त्यांना तोटा होतो. तर LICच्या पॉलिसीला तसंच आहे. आम्ही समजून सांगतो 4 वेळा, तर त्यांना काय वाटतं ह्यांचीच गरज आहे. मित्रांनो, गरज तर तुमची आहे, कारण वेळ आलेली नाही आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला हे काही करता येत नाही. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन लवकर घ्या. आपल्याला पैशाची गरज आहे, ती पैशाचा साठा केलाच पाहिजे. जसं पावसाळ्यात धरणाची दारं अडवली तर हिवाळा आणि उन्हाळा पाणी प्यायला मिळेल, साधी गोष्ट आहे. जीवनात पण तसंच आहे. पावसाळा तर दरवर्षी येतो, परंतु माणसाचं तारुण्य परत येत नसतं. मित्रांनो, लक्षात घ्या. प्रत्येक गेलेला सेकंद कधीच कोणीच आणू शकत नाही. आणि जर त्रास होत असेल, नुकसान झालं असेल, तर आपण काहीतरी चुका केलेल्या असतात, ते दुरुस्त करण्याची गरज आहे. आपण जर बचतच नाही केली तर आपल्याला पैसे कोणी देणार नाही. आहे ते संपून जातील, पैसे कमवायचे वय संपेल आणि नंतर इतका मोठा प्रॉब्लेम येईल की बरेच लोक सुसाईड पण करतात. मित्रांनो, मान अपमान, सन्मान, मानसन्मान, समाधान, सुखदुःख हे सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत? कर्मावर. आणि कर्म चांगलं सांगणारा माणूस आपल्यासाठी एक संधी असते, परंतु आपण त्यालाच पळवून लावतो ना. आम्ही LICच्या पॉलिसीची माहिती सांगितली की लोक उद्या या, परवा या, तेरवा या. काय फोनच उचलत नाहीत. काही चालू केलेलं अकाउंट बंद करून टाकतात. चाललं आहे काय मित्रांनो, हे कलियुग आहे. असं जर चालत राहील तर पुढचा फार वाईट काळ आहे. कारण प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी काम करतो. असं कुठल्याही प्रॉडक्टमध्ये जेवढ्या किमतीचं आहे तेवढीसुद्धा गॅरंटी आतमध्ये नसते. फसवणूक होते का नाही आपल्याला. समजा एखादी वस्तू घेतो आहे आपण 2000ची, त्याच्यात 1000च कंटेन असतं आणि आम्ही तर 1000 रुपये भरले की 5 लाखाचं कंटेन लिहून देतो. मित्रांनो, बघा, मॅजिकल काम आहे. आणि आता तर आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या. मेडिक्लेमच्या पॉलिसी करा. मित्रांनो, तुम्ही चांगल्या गोष्टीला टाळत असाल तर ही लक्षात घ्या. हा व्हिडिओ कायम तुमच्यात ठेवा आणि वाचत जा, ऐकत जा. तुमचं नुकसान 100% होणार. सांगणाऱ्याचं कधीच नुकसान होत नाही, न करणाऱ्याचं 100% होतं. फक्त वेळ आलेली नाही. वेळ आल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन उपयोग होत नाही. कधी पण बघा, निसर्गाचा नियम आहे. जमिनीत बीज पेरल्यावर फळ येते का नाही, झाड येते का नाही, धान्य उगवतं ना. शेतकऱ्याने पेरणीच नाही केली तर धान्य येईल का? आणि तेच चाललेलं आहे आज. आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवून घर चालवत असतो. एक दिवस हे बंद होणार आहे, खर्च चालू राहणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. महागाई वाढणार आहे. सगळं माहिती असून टाळाटाळ करणं म्हणजेच स्वतःचं नुकसान स्वतः करतो आहे आपण. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण घ्या. ओके, थँक्यू.